नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचायत राज या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. आपला पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था कोणाच्या शिफारसीवर स्थापन केली गेली? भारतामध्ये जी पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यात आलेली आहे ही बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार स्थापन करण्यात आली आणि बलवंतराय मेहता समितीची स्थापना झाली होती 1957 ला. पंचायत राज व्यवस्था कशावर आधारित आहे? पंचायत राज व्यवस्था ही सत्तेच्या विकेंद्रीकरणावरती आधारित आहे. राज्यघटनेच्या कोणत्या भागात पंचायत राज व्यवस्थेचं वर्णन केलं गेलं आहे? राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये पंचायत राज व्यवस्थेचं वर्णन केलं गेलं आहे. पंचायत राजचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? पंचायत राजचं मुख्य उद्दिष्ट आहे की लोकांना प्रशासनात सहभागी होण्यासाठी सक्षम करणे. पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीसाठी कोण जबाबदार आहे? पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग हे जबाबदार असते. पंचायत राज संस्थांच्या सर्व निवडणुका या राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जातात. पंचायती राज व्यवस्थेचं वर्णन कशा अंतर्गत केले जाते? पंचायत राज व्यवस्थेचे वर्णन हे मार्गदर्शक तत्वा अंतर्गत केलं जातं. बलवंतराय मेहता समितीच्या अहवालानुसार त्यांच्यासाठी महत्वाची संस्था कोणती होती? बलवंतराय मेहता समितीच्या अहवालानुसार पंचायत समिती ही महत्वाची संस्था होती. भारतामध्ये समुदाय विकास कार्यक्रम कधी सुरू झाला? भारतामध्ये समुदाय विकास कार्यक्रम सुरू झाला 2 ऑक्टोबर 1952 रोजी. पंचायत राज संस्थांचे 2 स्तर असावेत असे कोणी सुचवलं? पंचायत राज संस्थांचे 2 स्तर असावेत असं अशोक मेहता समितीने सुचवलं. पंचायत स्तरावरती राज्य सरकारचं प्रतिनिधित्व कोण करतं? पंचायत स्तरावरती राज्य सरकारचं प्रतिनिधित्व हे गाव प्रमुख करतात. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? पंचायत राज व्यवस्थेत एकूण 3 स्तर आहेत. ग्रामपंचायत जी खालच्या लेवलला असते, मध्य लेवलला जे आहे पंचायत समिती असते आणि वरच्या लेवलला जिल्हा परिषद असते. ग्रामपंचायतींची स्थापना कशाच्या आधारे केली जाते? सध्या ग्रामपंचायतींची स्थापना ही निवडणुकीच्या आधारे केली जाते. भारतीय राज्यघटनेत पंचायत राजचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला? भारतीय राज्यघटनेत पंचायत राजचा समावेश हा 24 एप्रिल 1993 रोजी करण्यात आला. पंचायत राजचे जनक कोणाला म्हटलं जातं? पंचायत राजचे जनक म्हटलं जातं बलवंतराय मेहता यांना. कोणत्या समितीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली? अशोक मेहता समितीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली होती. भारतातील पहिली नगरपालिका कोठे स्थापन झाली? भारतातील पहिली नगरपालिका ही चेन्नई या ठिकाणी स्थापन झाली. जर पंचायत बरखास्त झाली तर किती कालावधीत फेर निवडणुका घेणं हे आवश्यक असतं? जर पंचायत बरखास्त झाली तर अशा वेळेला 6 महिन्याच्या आतमध्ये फेर निवडणूक घेणं हे आवश्यक असतं. पंचायती राज संस्थेचा कार्यकाळ किती आहे? पंचायत राज संस्थेचा कार्यकाळ आहे 5 वर्ष. पंचायत राज संस्था त्यांच्या निधीसाठी कोणावर अवलंबून असतात? पंचायत राज संस्था त्यांच्या निधीसाठी सरकारी अनुदानावरती म्हणजेच राज्य सरकारवरती जे आहे हे अवलंबून असतात. पंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराचं वय किती असावं लागतं? पंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराचे जे वय आहे हे कमीत कमी 21 वर्ष असावं लागतं. कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये ग्रामपंचायतीतील 1/3 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या? याचं उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1993 ला आणि यावेळेला या घटना दुरुस्ती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये 1/3 जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पंचायती राज विषय कोणत्या यादीत आहे? पंचायत राज विषय हा राज्य सूची अंतर्गत येतो. देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला? देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी समुदाय विकास कार्यक्रम हा 1952 ला सुरू करण्यात आला. पंचायत राजचे सर्वात लहान एकक कोणतं आहे? पंचायत राजचं सर्वात लहान एकक आहे ग्रामपंचायत. म्हणजे सगळ्यात मोठी असते जिल्हा परिषद, त्याच्यानंतर येते पंचायत समिती आणि त्याच्यानंतर येते ग्रामपंचायत. कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखलं जातं.
महाराष्ट्रामध्ये कोणत्या समितीनुसार पंचायत राज स्थापन करण्यात आलं? सो महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समितीनुसार पंचायत राज स्थापन करण्यात आलं आणि वसंतराव नाईक हे त्या टायमाचे जे आहेत महसूल मंत्री होते आणि 1960ला जे आहे या समितीची स्थापना करण्यात आली होती आणि ह्याच्यानुसार महाराष्ट्रात पंचायत राज स्थापन केले गेले. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये पंचायत राज संस्थांसाठी कोणत्या प्रकारची निवडणुकीची तरतूद करण्यात आलेली आहे? सो 73व्या घटना दुरुस्तीमध्ये पंचायत राज संस्थांसाठी प्रत्यक्ष आणि गुप्त मतदान या प्रकारच्या निवडणुकीची तरतूद करण्यात आलेली आहे. विकास गटावर पंचायत समिती कशी असते? सो विकास गटावर पंचायत समिती हे एक प्रशासकीय संस्था म्हणून काम करते. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.